बहना ने भाई के कलाई से प्यार बांधा है। रक्षाबंधन कथा गाणी. रक्षाबंधनाची सुरुवात कधी झाली याविषयी अनेक कथा आहेत. त्यापैकी कृष्ण द्रौपदीची कथा आपल्याला माहीत आहे. कृष्णाचे बोट कापल्यामुळे रक्त येत आहे हे पाहून क्षणार्धात द्रौपदीने आपल्या भरजरी शालूचा पदर फाडून त्याच्या चिंधीने बोटाला पट्टी बांधली. द्रौपदीचे प्रेम, काळजी, माया बघून कृष्ण भारावून गेले, प्रसन्न झाले. या प्रसंगावर आधारित खूप छान गाणे श्यामची आई या चित्रपटात आहे. प्रसिद्ध लेखक प्र के अत्रे यांनी हे गीत लिहिले आहे. संगीतकार आहे वसंत देसाई. आशाताई भोसले यांनी गायले. भरजरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला पाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. या गीतामध्ये नाट्यमय काय, शेवटच्या कडव्यात असं म्हटलंय की ते भाऊ आणि बहीण धन्य आहेत ज्यांची प्रीती ही कुठल्याही अपेक्षेशिवाय, लाभाशिवाय केली जाते. श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन भावा बहिणीतील या नात्याला चिरंतन बनवले. या दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी या दिवशी रक्षाबंधन साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. बहिणीने प्रेमाचे प्रतीक म्हणून भावाला राखी बांधावी व भावाने हे प्रेमाचे बंधन स्वीकारून तिच्या हिताची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावी. बहीण भावातील प्रेम, जिव्हाळा, शुभचिंतन, जबाबदारी या सर्वांचं प्रतीक ही राखी आहे. हे बंधसूत्र आहे. बहीण भाऊ आयुष्यभर एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचं मनोमन स्वीकारतात. श्रीकृष्णांचा त्यांच्यावर आशीर्वाद असतो. आणखी एक कथा राजस्थानातील मेवाडची राणी कर्णावती हिची. पती राणा सांगाच्या निधनानंतर मेवाड कमजोर झाले होते. त्याचा फायदा घेऊन गुजरातचे सुलतान बहादूर शहाने जोरदार आक्रमण केले. त्याच्याबरोबर लढताना हार होते आहे हे लक्षात आल्यावर तिने मोगल सम्राट हुमायूला राखी पाठवून रक्षणाची विनंती केली होती. हुमायूँ वेळेत न पोचल्याने राणी कर्णावती व हजारो स्त्रियांनी स्वतःच्या मानसन्मानासाठी अग्निप्रवेश करून मृत्यू स्वीकारला. नंतर हुमायूँ तिथे पोचल्यावर त्याने राज्याचे रक्षण केले व ते राज्य कर्णावतीच्या पुत्रांच्या स्वाधीन केले. त्यामुळे राखी हे भाऊ बहिणीचे प्रेम, वचन व रक्षणाचे पवित्र बंधन मानले जाते. पूर्वापार काळापासून हा सण आपल्या संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो व आनंदाने साजरा केला जातो. गाणी. रक्षाबंधनाची अनेक जुनी हिंदी चित्रपट गीते आजही आपल्या ओठावर आहेत. त्यांचे शब्द, चाली, संगीत आपल्या मनात रुंजी घालते. या गाण्यांच्या सुरावटी आपल्या मनात आनंद लहरी निर्माण करतात. त्यातील 3 गाण्यांची एक कडवी गाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पहिलं गाणं आहे काजल या चित्रपटात. या गाण्याचे गीतकार आहेत साहिर लुधियानवी, संगीतकार सलील चौधरी, गायिका आशा भोसले. बहिणीला भाऊ किती प्रिय आहे हे त्याला वेगवेगळ्या उपमा देत खूप छान सांगितले. मेरे
बरख पाके बहार आती है। एक पल भी मेरे नजरों से जो तू ओझल, हर तरफ मेरी नजर तुझको पुकार आती है। मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन, तेरे बदले में जमाने की कोई चीज नहीं मेरे भैया। दुसरं गाणं आहे छोटी बहन या सिनेमात. संगीतकार शंकर जयकिसन, गायिका लता मंगेशकर. गीताचे बोल आहे भैया मेरे. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, देखो ये नाता निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे। ये दिन ये त्योहार खुशी का पावन जैसे नीर नदी का, भाई के उजले माथे पे बहन लगाए मंगल टीका, झूमे सावन सुहाना सुहाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, भैया मेरे. यानंतरचं गाणं आहे बहना ने भैया की कलाई से. याचे गीतकार आहे हिंदीवर संगीतकार शंकर जयकिसन आणि गायिका सुमन कल्याणपूर. बहना ने भाई के कलाई से, बहना ने भाई के कलाई से प्यार बांधा है, प्यार के दो तार से संसार बांधा है, रेशम की डोरी से, रेशम की डोरी से, रेशम की डोरी से संसार बांधा है, सुंदरता में जो कन्हैया है, ममता में यशोदा मैया है, वो और नहीं दूजा कोई, बस मेरा राजा भैया है. बहना ने भाई के कलाई से हो, बहना ने भाई के कलाई से प्यार बांधा है, प्यार के दो तार से संसार बांधा है, रेशम की डोरी से, रेशम की डोरी से, रेशम की डोरी से संसार बांधा है. या सर्वच गाण्यांमधून बहीण भावाबद्दलचे प्रेम, माया, काळजी परोपरीनं व्यक्त करते आणि हे नातं विलक्षण सुंदर बनून जातं. सर्वच बहीण भावांच्या या नात्याला ही भावना स्पर्श करू दे. श्रीकृष्णांचा आशीर्वाद सर्वांवर राहू दे अशी शुभकामना करून मी सर्वांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देते.